एक महत्त्वपूर्ण मॅच ब गटामधील आपण जर पाहिलं तर ब गटातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच कोंडाईवाडी आणि त्यांच्या विरुद्धमध्ये सोनवडे असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सलामीवीर फलंदाज योगेश आणि श्रीकांत ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते, ज्या जोडीने खऱ्या अर्थाने सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका। एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते। दादा चषक 2025 हे पर्व शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आदरणीय दादांचा नुकताच वाढदिवस आपण पाहिला आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या आदरातिथ्य ही स्पर्धा आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते। मॅचला रंगत निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण अमेझिंग सामने आपल्याला पाहायला मिळालेत आज। एकंदरीत या स्पर्धेमध्ये सलामीची जोडी श्रीकांत आणि योगेश पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय। डीप मध्ये फिल्डर होता, फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण केली। सेकंड रन साठी कॉल, दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली। तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली। चौथ्या रन साठी कॉल, परंतु या क्षणाला फक्त आणि फक्त 3 धावा ऍड होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात। गोलंदाजीसाठी गोलंदाज अपकमिंग यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो। नयनला आमंत्रित केलंय अपकमिंग यंगस्टर खेळाडू म्हणून देखील हा खेळाडू उदयास आलाय। 32 शिराय क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धांमध्ये आपल्या इम्प्रेसिव्ह कामगिरीच्या जोरावर अनेक स्पर्धा गाजवल्या या खेळाडूने। या मोमेंटला समोरच्या दिशेने फटका खेळलाय, पॉवरफुल हिट आला नयनच्या विरुद्धामध्ये। हा हिट जो मात्र फलंदाज श्रीकांतला सुपर हिट करेल। नऊ रन आपल्याला पाहायला मिळतात। काय स्ट्रोक पाहायला मिळालाय। पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दिली, बॉटमॅनचा चांगला वापर केला। फक्त दिशा दिल्यानंतर हँड कॉर्डिनेशन चांगलं आपल्याला पाहायला मिळालं। दुसरी धाव देखील श्रीकांतने कंप्लीट केली। तिसऱ्या रनसाठी कॉल होता, परंतु फक्त आणि फक्त 2च रनवर समाधान मानावं लागते। एक चांगला बाउन्सर पाहायला मिळालाय, जसा टप्पा पडला थोडंसं प्रभावित केलं फलंदाजाला। आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय। गोलंदाज नयन, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज श्रीकांत, ज्याने आतापर्यंत एक षटकार मारलाय। लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु यष्टनचा बराचसा बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला। व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत। या बॉलवर लॉफ्ट केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु या क्षणाला फिल्डरच्या माध्यमातून होती ही चूक। रनआउटची संधी आणि या क्षणाला काय घडलंय, फलंदाज होईल श्रीकांत रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद। आणि पहिला धक्का कोंडाईवाडी या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या फलंदाजाने एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला होता, तो फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही जेलचीत बाद होता, क्लीन बोलच्या साह्याने बाद होता, यष्टीचीत बाद होतात, त्यावेळेस तुम्हाला जेवढं दुःख होत नाही, ज्यावेळेस एखादा फलंदाज ज्यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतो ना, त्यावेळेस त्याला भरपूर दुःख होताना आपल्याला पाहायला मिळतं। चौकार नाही,
सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज अजित. वेग भन्नाट होता परंतु या क्षणाला वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. तू चल तो मी आया या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज श्रीकांत बाद झाला, त्यानंतर योगेश देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसरा धक्का टीम कोंडाईवाडी या टीमला. तेरा रन आपल्याला पाहायला मिळतात. एक ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. स्पेल नंबर 2 सचिन वाघ गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही सलामीवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतोय. वेग भन्नाट होता, भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत सचिन वाघने. एक महत्वपूर्ण गोलंदाज सोनवडे टीमचा. या मोमेंटला बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला. विकेट किपर भरपूर वेगाने धावतात. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळाली. तिसऱ्या रनसाठी कॉल, परंतु बॅकअपसाठी फिल्डर तैनात होता. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 15 रन आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाजाच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. 6 रनसाठी षटकार. एकवीस रन 21. सचिनचा हा बॉल फुलटॉस होता, परंतु बॅट्समन थोडासा दडपणाच्या छायेखाली पाहायला मिळाला. परंतु या क्षणाला मिस फिल्डिंग त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय या दोन्ही फलंदाजांनी. अजित ज्याच्या नावामध्ये जीत आहे आणि जीत संपादन करण्यासाठी अजित मात्र एक चांगला संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकडू पद्धतीचा हा बॉल, एक सिंगल. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 रन आपल्याला पाहायला मिळतात.
वेग चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्टान्स बदलले. टायमिंग भरपूर चांगला होता. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर चांगला प्रयत्न त्या ठिकाणी ऋषी फिल्डर तैनात होता. फेकी थोडीशी गचा झाली. अशी गंमत फक्त आणि फक्त पावसाळी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि 4 धावा. गोलंदाज सज्ज होते. अप्रतिम दर्जाची लाईन आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजाला थोडंसं प्रभावित केलं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. विजय जाधव. वेग भरपूर होता परंतु ओव्हर कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर रन आतापर्यंत 29 रन होतात आणि 30 रनचं टार्गेट.
सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विजय जाधव आणि हर्षल साळुंके ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. हर्षल काळोखे आपल्याला पाहायला मिळतोय ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून. ही धुरा या दोन्ही फलंदाजांकडे दिली. सोनवडी गावाचं क्रिकेट पटलावर नेण्यासाठी भरपूर चांगलं योगदान विजय जाधव यांचं देखील राहिलं आणि आज या मॅचमध्ये ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून भरपूर अपेक्षा असतील हर्षल काळोखे आणि विजय जाधव या दोन्ही फलंदाजांकडून. गोलंदाज सज्ज होते. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर इन ॲक्शन मोडमध्ये हर्षल काळोखेच्या बॅटमधून येतोय. मन प्रफुल्लित करणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. हा षटकार. चेंडूची पूर्तता करा. पुन्हा एकदा आणखीन एक समोरच्या दिशेने फटका खेळलाय. आसमानी टोला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. 30 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. येस, इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फक्त दिशा दिली. अमेझिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. लॉंग लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता परंतु विजय जाधव देखील इन ॲक्शन मोड मध्ये आलाय. नावामध्येच विजय आहे आणि विजयासाठी मला पूर्णपणे एक अफलातून खेळ करायचा आहे असा निर्धार घेऊन विजय जाधव देखील इन ॲक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. 20 रन आतापर्यंत होत आहेत. अजूनही 10 रनची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा फुल टॉस होता. नो बॉलचा इशारा तर जरूर आलाय. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. No+1. तर चला, पंचांची कुठल्याही प्रकारचा वाद तुम्ही करू नका. तर नो बॉलचा इशारा. No+1 आणि फ्रीडची संधी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल झाल्यानंतर एक सिंगल.
पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा, नो बॉलवर दिलाय हा तडाखा. नो प्लस 4 टोटल 5 रन. 2 धावा दूर आहे. आणि सामना जिंकलाय सोनवडे टीमने. आणि नेक्स्ट मॅच सचिन दादा. तर चला काळुंदरे टीमचा कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. काळुंदरे टीम